नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यासंबंधी अनेक महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत। श्रावण महिन्यामध्ये काय करावे, काय करू नये, कोणती काळजी घ्यावी, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, श्रावण महिन्यात काय करू नये तर मांसाहार टाळा। श्रावण महिना हा पवित्र मानला जातो, त्यामुळे या महिन्यात मांसाहार करणे वर्ज्य मानले गेले आहे। मांस, मच्छी, अंडी अशा सर्व मांसाहारी पदार्थापासून दूर राहणे योग्य ठरते। 2. मद्यपान, तंबाखू, सिगारेटपासून दूर राहा। शरीर आणि मन शुद्ध ठेवण्यासाठी व्यसनांपासून लांब राहावे। श्रावणात साधना आणि आत्मशुद्धीला महत्त्व आहे। 3. लसूण आणि कांदा खाणे टाळा। हे दोन्ही तामसिक पदार्थ असल्यामुळे अनेक जण श्रावणात त्यांचा त्याग करतात, यामुळे मन शांत आणि सात्विक राहते। 4. दाम्पत्य जीवनापासून अलिप्त राहा। धार्मिक दृष्टिकोनातून या महिन्यात ब्रह्मचर्य पाळावे असा आग्रह असतो, त्यामुळे शारीरिक संबंध टाळावे असा सल्ला दिला जातो। 5. निंदा, नालस्ती, राग, द्वेष टाळा। आपल्या वाणीवर आणि मनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे। श्रावण म्हणजे संयमाचा महिना आहे। 6. अविचाराने खर्च करणे टाळा। हा महिना धार्मिक आणि संयमित जीवन जगण्याचा असतो, त्यामुळे गरजेच्या गोष्टींसाठीच खर्च करावा। 7. शिवलिंगाला कुश किंवा तुळस अर्पण करू नका। शिवपूजेमध्ये विशिष्ट गोष्टींचा निषेध असतो। कुश, तुळस, चंपा, चंदन पावडर, केवडा, दुधी इत्यादी अर्पण करू नये। 8. शिवाला लाल फुलं देऊ नका। लाल फुलं ही देवीची मानली जातात, त्यामुळे ती शंकराला अर्पण करणे वर्ज्य आहे। श्रावण महिन्यात नेमकं काय करावं तर 1. रोज भगवान शिवाची पूजा करा। श्रावणात दररोज शंकराची पूजा केल्यास पुण्य प्राप्त होते। शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, धतुरा, भस्म अर्पण करा। 2. महामृत्युंजय मंत्राचा जप करा। ओम त्र्यंबकाय यजमाहे या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा। यामुळे मानसिक शांती मिळते आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढते। 3. उपवास करा। सोमवारी किंवा दर श्रावणी दिवस उपवास केल्यास शरीर शुद्ध होते आणि मन एकाग्र राहते। फळाहार, दूध, साबुदाणा इत्यादी घ्या। 4. दीनदलितांना मदत करा। श्रावणात गरीब, गरजू, वृद्ध आणि रोग्यांना मदत करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते। 5. गंगाजलाचा वापर करा। शिवपूजेसाठी पवित्र गंगाजल वापरणे अत्यंत शुभ मानले जाते। शक्य असल्यास गंगाजल मिळवा। 6. सात्विक आहार घ्या। फळे, दूध, मोड आलेले धान्य, भाकरी, सूप अशा प्रकारचा पौष्टिक आणि सात्विक आहार घ्या। 7. आध्यात्मिक वाचन करा। श्रावणामध्ये रामायण, भगवद्गीता, शिवपुराण, विष्णुपुराण याचं वाचन करावं, मानसिक स्थैर्य वाढतं। 8. पंचाक्षरी मंत्राचा जप करा। ओम नमः शिवाय हाच मंत्र श्रावणात सर्वात महत्त्वाचा मानला जातो। रोज कमीत कमी 108 वेळा जप करा। 9. सोमवारी रुद्राभिषेक करा। श्रावणातील प्रत्येक सोमवार अत्यंत शुभ मानला जातो, यासाठी शिवलिंगावर दूध, मध, साखर, तूप, दही याने रुद्राभिषेक करा। 10. पर्यावरण रक्षणासाठी झाडं लावा। श्रावणात पावसामुळे रोप लावण्यासाठी उत्तम काळ असतो, त्यामुळे झाडं लावणे हे धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचं आहे। श्रावण महिन्याचं धार्मिक, पौराणिक आणि नैसर्गिक महत्त्व काय आहे बरं? श्रावण हा वर्षातील सर्वात पवित्र महिना का मानला जातो बरं? तर समुद्र मंथनानंतर भगवान शिवाने हलाहल विष पिलं, त्याच्या स्मरणार्थ श्रावणात त्यांची आराधना केली जाते। श्रावण महिन्यात नैसर्गिक बदल जसे की पावसाळा, हवामानात आर्द्रता, शरीरात कफ वाढतो,
त्यामुळे आहार विहार शुद्ध ठेवणं गरजेचं असतं। या महिन्यात देव दानव ऋषीमुनी देवतेच्या कथा विशेष पूजेला का महत्त्व द्यायला सांगतात? श्रावणात काय करू नये तर वर्तनविषयक नियम आहेत। 1. असत्य बोलू नये। 2. व्यंगात्मक बोलणं दुसऱ्यांचा अपमान करणं टाळावं। 3. आत्मप्रदर्शन अहंकार टाळावा। 4. इतरांच्या धार्मिक आस्थेचा उपहास करू नये। 5. कुणाचं मन दुखावणं टाळावं। 6. रात्रीचा उरलेलं अन्न दुसऱ्या दिवशी खाऊ नये। 7. फार गरम तिखट तेलकट खाणं टाळावं। 8. कप वाढवणारे पदार्थ दही आईस्क्रीम फ्रीजमधलं पाणी याचं सेवन टाळावं। 9. बाजारात मिळणारे नकली प्रसाद खाद्यपदार्थ खाणं टाळावं। 10. अनावधाने अन्नावर पाय पडल्यास क्षमा मागावी। 11. दाम्पत्य जीवनात संयम पाळा। 12. व्यसने मद्य तंबाखू गुटखा सिगारेट ड्रग्स यापासून दूर राहावे। 13. मोबाईल सोशल मीडियावर जास्त वेळ न घालवणे। 14. चुकीच्या विचारांचे चुकीच्या संगतीचे कार्यक्रम पाहणे टाळावेत। 15. असंस्कृत भाषेपासून दूर राहावे। 16. शिवलिंगावर हळद कुंकू अर्पण करू नये। 17. तुळस चंपा दुधी केवडा ही फुलं अर्पण न करावीत। 18. शिवपिंडीवर शंखातून पाणी घालू नये। 19. एकाच दिवसात अनेक देवांची पूजा करून घाई करू नये। 20. उगीचच मोठी पूजा करताना आत्मप्रदर्शन न करावं। यानंतर श्रावण महिन्यात आध्यात्मिक दिनचर्या करावी। यामध्ये 1. दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे। 2. अंगावर भस्म लावावे। पंचाक्षरी मंत्राचा जप करावा। 3. शिवलिंगावर जल दूध बेल धतुरा अर्पण करावे। 4. शिवमहिमा स्तोत्र लिंगाष्टकम रुद्राष्टकम याचे पठण करावे। 5. एक वेळ उपास करून संध्याकाळी फळाहार करावा। 6. शिवपुराण विष्णुपुराण रामायण महाभारतातील आध्यात्मिक गोष्टी वाचाव्यात। 7. नित्य रामरक्षा विष्णू सहस्रनाम शिवतांडव स्तोत्र यांचे पठण करावे। 8. आपल्या गावातील मंदिरात सेवा करावी पूजेस मदत करावी। 9. ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक पुस्तके ऐकावावीत। 10. संपूर्ण महिना सात्विक संकल्प घेऊन संयमी जीवन जगावे। 11. सोमवारी रुद्राभिषेक करणं। 12. महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांची माहिती देणं। 13. घरात शिवपिंडी असल्यास रोज जलाभिषेक करावा। 14. श्रावणी सोमवाराचे उपवास विशेष विधी व्रत करावे। 15. श्रावण अमावस्येला पितृश्राद्ध व तर्पण। 16. श्रावणात वृक्षारोपण करावे पिंपळ वड बेल आवळा अशोक यांची झाडे लावावीत। 17. गायींना गवत खाऊ घालावेत। 18. नदी विहिरी तलाव स्वच्छ ठेवावे। 19. प्लास्टिक टाळणे आणि कचरा व्यवस्थापन। 20. रुद्राक्ष लावण्याचा संकल्प करावा। विशेष श्रावणामध्ये कोणती व्रते आणि कथा परंपरा आपण करायच्यात त्यामध्ये सोमवारी व्रत करायचंय याची कहाणी विधी नियम पुण्यफल। श्रावणातल्या शुक्रवारी स्त्रियांचं व्रत असतं लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करावी। मंगळागौरी व्रत नवविवाहित स्त्रियांचं व्रत असतं। नागपंचमीला नागदेवतेची पूजा करावी आणि महत्त्व समजून घ्यावे। रक्षाबंधनाला बंधुत्व आणि कुटुंब एकत्र ठेवणारी परंपरा जपावी। श्रावण महिन्यात सकाळी 4:30ला उठणे स्नान करणे पंचामृताने शिवपूजा करणे उपासना स्तोत्र पठण एक वेळ शुद्ध सात्विक अन्न घेणे संध्याकाळची शिवस्तुती झोपण्यापूर्वी ध्यान करणे आणि आत्मपरीक्षण करणे। मित्रांनो श्रावण महिना म्हणजे संयम साधना शुद्धता यांचा संगम। आपल्या विचारांची शुद्धी करून मानसिक आरोग्य सुधारण्याची संधी। प्रकृती पर्यावरण शरीर मन आणि आत्मा यांचं संतुलन साधण्याचा काळ। श्रावण महिना म्हणजेच श्रद्धा भक्ती संयम आणि शुद्धतेचा संगम। हिंदू पंचांगातील हा 5वा महिना आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र मानला जातो। श्रावणामध्ये संपूर्ण निसर्ग चेतनावान होतो। पावसाचे आगमन झालेलं असतं नद्या नाले भरलेले असतात पृथ्वी हिरवळीने नटलेली असते। अशा या सृष्टीच्या उत्सवात देवतांची आराधना करणे उपासना करणे ध्यान जप तपसाधना करणे याला फार मोठं महत्त्व आहे।
श्रावण महिना म्हटलं की सगळ्यांच्या मनात येतो तो भगवान शिव. शंकराचा आवडता महिना म्हणजेच श्रावण. शंकर हा तपस्वी, विरक्त, समाधिस्थ पण तरीही सर्वसामान्य भक्तांशी जोडलेला देव. शास्त्रानुसार श्रावण महिन्यात समुद्र मंथन झालं. या मंथनातून अमृताबरोबरच हलाहल नावाचं भयंकर विष बाहेर आलं. ते सगळं विश्व जाळून टाकण्या इतके विष होतं. मग त्या क्षणी सर्व देव आणि ऋषी यांनी भगवान शंकराची प्रार्थना केली. शंकरांनी आपला करुणामूर्ती स्वभाव दाखवत ते सगळं विष स्वतः प्यालं आणि आपल्याला वाचवलं. हे विष त्यांनी आपल्या कंठात धरलं, त्यामुळेच ते निळकंठ म्हणून ओळखले जातात. या घटनेच्या स्मरणार्थ आणि त्याग भावनेच्या कृतज्ञतेने आपण श्रावण महिन्यात शिवाची पूजा करतो. पण फक्त पुराण कथा नाही, श्रावणामध्ये एक शास्त्रीय आणि पर्यावरणीय कारण सुद्धा आहे. पावसाळ्याच्या या दुसऱ्या टप्प्यात हवामानात आर्द्रता खूप जास्त असते. या काळात जठराग्नी मंदवलेला असतो, म्हणजेच पचनशक्ती कमी झालेली असते. या काळात शरीर कफदोषाने त्रस्त असते. म्हणूनच आपण मांसाहार, मद्यपान, खवखवीत मसालेदार जेवण हे टाळण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो. श्रावण हा फक्त पूजा अर्चेचा महिना नाही, तर आत्मशुद्धी, विचारशुद्धी, आहारशुद्धी आणि शरीरशुद्धी तसेच पर्यावरण शुद्धीचा महिना आहे. शरीर शुद्ध करायचं म्हणून उपवास करा, मन शांत ठेवायचं म्हणून स्तोत्र वाचा, जप करा, आपलं पर्यावरण सुंदर करायचं म्हणून वृक्षारोपण करा, आत्मा जागवायचा म्हणून शिवाचं ध्यान करा. यासारखी संपूर्ण सृष्टी आणि मानव यांच्या नात्याला जोडणारी योजना दुसरी कोणतीच नाही. श्रावण महिन्यात दर सोमवारी आपण शिवाची पूजा करतो. हे सोमवार व्रत केवळ धार्मिक नव्हे, तर मानसिक स्थैर्य, इच्छापूर्ती आणि आयुष्यातील अडथळ्यांवर मात करण्याचं एक माध्यम आहे. या महिन्यात नवरात्री नाही, दिवाळी नाही, होळी नाही, पण तरीही संपूर्ण महिना एक उत्सव आहे. कारण श्रावण महिना हा मनाशी, विचारांशी, आचरणाशी आणि आत्म्यांशी जोडणारा महिना आहे. श्रावण महिन्याची खरी साधना म्हणजेच संयम. काही गोष्टी न करण्यानेच साधना यशस्वी होते. शरीर, मन, वाणी आणि कर्म यावर नियंत्रण ठेवणं हेच खरं श्रावण पाळणं. श्रावणामध्ये मांसाहार केल्याने शरीरात जडता, आळस आणि मानसिक अस्थिरता निर्माण होते. तसंच हा महिना अनेक प्राण्यांच्या प्रजननाचा असतो. जसे की मासे, बेडूक, कीटक, पक्षी यांचा हा प्रजनन काळ असतो. त्यांची हत्या म्हणजे निसर्ग चक्रात हस्तक्षेप होतो. श्रावण महिना संयमाचा आहे. शरीराची शुद्धता, मनाची एकाग्रता याला फार महत्त्व आहे. कांदा, लसूण हे आयुर्वेदानुसार तामसिक पदार्थ मानले गेले आहेत. ते शरीरात गरमीत वाढ करतात, वासना आणि चंचलता वाढवतात. म्हणूनच उपवासात हे पदार्थ टाळावेत. श्रावणामध्ये फार झोप घेणं, दिवसभर निष्क्रिय राहणं, उशिरा उठणं हे टाळावे. हा महिना आहे जागृतीचा. ब्रह्ममुहूर्ताला उठून स्नान करून पूजा, जप, ध्यान करण्याचा काळ असून उशिराने उठणे म्हणजे आत्म्याला पुन्हा अंधारात ढकलणे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे सुद्धा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला वेळोवेळी भेट द्या. धन्यवाद.